रात्रीचा अंधार हा नेहमीच एक रहस्य असतो, पण मनसाना गावचा अंधार काही वेगळाच होता. हा अंधार जाड, घट्ट आणि थंड, जणू हवेतील ओलसर बोटांनी तो तुम्हाला स्पर्श करतोय. गाव डोंगराच्या कुशीत एका जुन्या पायवटीच्या टोकाशी बसलेलं. सकाळीही धुकं इतकं दाट की 2 पावलं पुढचंही दिसेना. पावसाचा वास मातीमध्ये कायमचा भिजलेला. पानं नेहमी ओली आणि हवा थंडगार, पण ही थंडी हाडात शिरणारी. गावात फार कमी लोक राहतात आणि राहणारेही परक्यांशी फारसं बोलत नसत. गावाच्या मध्यभागी एका जुन्या देवळाच्या मागे एक प्राचीन विहीर होती. चारी बाजूंनी मोडकळीस आलेलं दगडी कुंपण, त्यावर जाडसर शेवाळ आणि वरून लटकणारे वेल. विहिरीचं पाणी कुणी पित नव्हतं. खरं तर कुणी त्याच्या जवळ सुद्धा जात नसे, कारण गावात एक दंतकथा प्रचलित होती. ही विहीर शापित आहे. काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं की ही विहीर लोकांना गिळते. आदित्य काळे, पुण्यातील स्वतंत्र पत्रकार, त्याला गूढ घटना, लोककथा आणि विस्मृतीत गेलेलं सत्य शोधण्यात रस होता. एका जुन्या पुस्तकात त्याला मनसाना या गावाबद्दल एक ओळ सापडते. त्यात लिहिलं होतं, ज्यांनी पाहिलं ते परत आलेच नाहीत. कुतूहलानं तो तिथं जाण्याचा निर्णय घेतो. ऑक्टोबरच्या शेवटी पावसाळा नुकताच ओसरलेला आणि डोंगर रस्ते चिखलाने भरलेले. त्याचा प्रवास चालू होतो. आजूबाजूला उंच झाडं, ओले वेल आणि झाडांच्या फांद्यांवरून टिपकणारे पाणी. वारा झाडांमधून सळसळतो आणि कधीकधी जणू कुजबुजतोही. गावाच्या टोकाशी पोहोचताच त्याला एक पाटी दिसते. अक्षरं अर्धी झिजलेली, रंग उडलेला. त्यावर लिहिलं होतं, मनसाना. गावात पोहोचल्यावर आदित्यने पाहिलं. रस्ते चिखलाचे, घरं दगडी आणि लाकडी, खिडक्यांना जाडसर पडदे, जणू बाहेरचं दाखवायचं नाही. लोक त्याच्याकडे टक लावून पाहत होते, पण बोलत नव्हते. एक वृद्ध माणूस, पांढऱ्या दाढीचा, डोळ्यात खोलवर बसलेला भीतीचा भाव, आणि तो हळूच म्हणाला, विहिरीच्या जवळ जाऊ नकोस बाबा. आदित्य हसतो, पण मनात नोंद करतो, त्याला राहायला एक जुनं कोठारासारखं घर मिळतं. त्याचा मालक गणपत काका. गावात फारच बोलका माणूस. रात्रीच्या जेवणावर फक्त भाकरी, पिठलं आणि खोल नजरा. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य चहा घेताना गणपत काकाला विचारतो, काका, ही विहीर इतकी भीतीदायक का आहे आणि सर्वजण एवढे घाबरून का राहतात? गणपत काका चहा कपावर ठेवतात आणि खिडकीबाहेर पाहत म्हणतात, ती विहीर पाणी देत नाही, तर ती आत्मा घेत असते. कथेनुसार 100 वर्षांपूर्वी गावात दुष्काळ पडला होता. लोक पाण्यासाठी हवालदिल झाले. गावच्या सावकाराची एकुलती एक मुलगी पाण्याच्या शोधात गायब झाली आणि शेवटी तिचं प्रेत त्या विहिरीत सापडलं. डोळे पांढरे, तोंडात पाणी नाही, पण हातात घट्ट पकडलेलं काळमणी. त्या दिवसापासून जो कोणी विहिरीत पाहतो त्याला रात्रीचं सावल्या त्रास देतात. आदित्य गपचूप ऐकून घेतो आणि त्या रात्री आदित्यला झोपच येत नाही. बाहेर वारा सळसळतो, कुत्र्यांचं विव्हळणं चालू होतं. हीच गोष्ट विचित्र. आणि अचानक त्याला खिडकीवर हलक्या बोटांचे ठोके ऐकू येतात. तो पडदा हलकाच उघडतो. बाहेर धुकं इतकं दाट की काहीच दिसत नव्हतं, पण एका क्षणासाठी धुक्यातून एक पांढरी सावली विहिरीकडे चालताना दिसते. त्याला वाटतं की तो फक्त कल्पना करत आहे, पण ती सावली वळून त्याच्याकडे पाहते. डोळे पांढरे शिपत तो थोडासा घाबरतो आणि ती त्याच्या डोळ्यासमोर अदृश्य होते. दुसऱ्या दिवशी तो विहिरीच्या दिशेने चालत जातो. कुंपण मोडलेलं, वेलीने व्यापलेलं. आतमध्ये डोकावताच पाण्याचा पृष्ठभाग काळपट, तेलकट आणि लहरी विचित्र आकार घेत होत्या. त्याला एका क्षणासाठी असं वाटलं की पाण्याखालून कुणीतरी त्याच्याकडेच पाहत आहे. तेवढ्यात त्याला मागून एका म्हाताऱ्याचा आवाज येतो, अरे येडा झालाय का काय? त्या हिरीपाशी कायला गेला? पायली भरली आहे वाटतं तुझी. तो घाबरून मागे सरकतो.
पण त्या रात्री त्याला कुजबूज ऐकू यायला लागते. जणू पाण्यातून आवाज वर येतोय. "श्श, इकडे ये, तुझ्यासाठी काहीतरी आहे, ऐकतोय का?" असा काहीसा तो आवाज असतो. त्याच्या अंगावर सरसरून काटा येतो. खिडकीतून पाहिलं तर विहिरीकडे नेहमी धुक्यात एक पांढरा झोत. आता ते आवाज हळूहळू वाढू लागले. एका वादळ्या रात्री तो आपला टॉर्च घेऊन त्या विहिरीजवळ जातो. पावसाचे थेंब जाडसर, वारा जोरात. विहिरीतून अचानक पांढऱ्या हाताची सावली बाहेर येते आणि त्याच्या मनगटाला पकडते. थंड बर्फासारखी पकड. तो सुटण्याचा प्रयत्न करतो, पण डोक्यात कुजबूज. "तू पाहिलंस, आता परत जाणार नाहीस." आणि विहिरीतून एक प्रचंड लांब हात येतो आणि त्याचा गळा धरतो. तो प्रचंड घाबरतो, पण काही कळायच्या आत तो हात त्याला विहिरीत ओढून घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गणपत काकांना आदित्य कुठेही दिसत नाही. गणपत काका विहिरीजवळ जातात. कुंपणाचं दार उघडं, पाणी शांत, पण पृष्ठभागावर तरंगत एक टॉर्च. आदित्य काळे पुन्हा कधीही दिसणार नव्हता. त्यांच्या लगेच लक्षात आलं, त्या विहिरीने आदित्यला तिचा शिकार केले. त्यानंतर मात्र लोकांनी ती विहीर दगड धोंडे टाकून बुजून टाकली आणि आता त्या परिसरात कोणीही भटकत नाही. काही गावकरी म्हणतात, रात्री अपरात्री त्यांना तिथे तो पत्रकार कधीमधी दिसतो आणि तो प्रश्न विचारतो, त्या विहिरीत कोणी होतं का? तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.